केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत की उद्धव ठाकरेंवर कारवाई करा। या घडीची मोठी बातमी आहे। राज्य निवडणूक आयोगाला कारवाईचे आदेश देण्यात आले। निवडणूक आयोगावरील ठाकरेंचं वक्तव्य आशिष शेलार यांनी तक्रार केलेली होती। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला सांगितलंय की उद्धव ठाकरेंवर कारवाई करा। ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याविरोधात तक्रार केलेली होती। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय अधिक माहिती? कारवाई करा असं राज्य निवडणूक आयोगाला सांगितलंय, काय कारवाई होऊ शकते? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी एक तक्रार केली होती उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेसंदर्भात। त्याच्या आधारावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं आहे। हे कव्हरिंग लेटर आहे। ज्या पद्धतीची परंपरा असते कुठल्याही कार्यालयामध्ये, ज्यामध्ये साधारणतः कुठल्याही प्रकरण त्यांच्याकडे तक्रार आली तर त्या संदर्भात तपासणी करून त्यावरती आवश्यक असल्यास कारवाई कराव्या, अशा प्रकारच्या सूचना त्या पत्रात देण्यात आलेल्या आहे। याचा अर्थ असा नाही घेता येईल की थेट उद्धव ठाकरे यांच्यावरती कारवाई करावी, पण मात्र ज्या पद्धतीने चर्चा सुरू झालेली आहे ह्या चर्चा अशा आहेत की साधारणतः उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषद ती नियमामध्ये बसते का, आदर्श आचारसंहिता भंग आहे का, अशा प्रकारच्या अनेक मुद्दे आहेत। त्या मुद्द्यांचा तपास करावा, त्यानंतर आवश्यकता पडल्यास कारवाई करावी, अशा प्रकारची सूचना राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे। स्टुडिओ नक्की, म्हणजे थेट कारवाई करा असं नव्हे तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी। नेमकं ते केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात राज्य निवडणूक आयोगासंदर्भात काय बोललेत, किती ते आक्षेपार्ह आहे, कसं ते शिक्षास्पात्र आहे, या सगळ्याची चौकशी होईल, तपासणी होईल। याच पद्धतीची सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट सूचना आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या, जे पत्रामध्ये देखील लिहिलं नाही आणि हे जुनं पत्र आहे, आजचं पत्र नाही आहे। हे 30 मेचं पत्र आहे। त्या 30 मेच्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि म्हटलं आलेलं आहे की हे प्रकरण तपासावं न गरज पडल्यास कारवाई करावी। बरं प्रशांत, असेच सोबत रहा। भाजपचे नेते प्रवक्ते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण जी, आता केंद्रीय निवडणूक आयोगाने 30 मेचं जे पत्र आहे त्यात नमूद केलंय राज्य निवडणूक आयोगाला की उद्धव ठाकरे काय नेमकं म्हणाले त्या संदर्भात तपासणी करावी आणि कारवाई सुद्धा करावी, काय सांगाल आपण? नाही, एक लक्षात ठेवा, कायद्यासमोर कोणी छोटा आणि मोठा नसतो। जर त्या ठिकाणी निवडणूक चालू असताना त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचा भंग होत असेल किंवा त्यांचं कृत्य निवडणुकीवर, मतदानावर, मतदारावर प्रभावित करणारं असेल तर त्या ठिकाणी कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे। आणि या संदर्भामध्ये आमचे नेते आशिष शेलार यांनी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाने लगेच निर्णय घेतला नाही। त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अथॉरिटीकडे या संदर्भात मार्गदर्शन मागितलं आणि मग वरिष्ठ जे अथॉरिटी आहे त्यांनी या ठिकाणी चौकशी करून कारवाई करावी, अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे। मग आता उद्धव ठाकरे काय कायद्यापेक्षा मोठे कोण लागून गेलेत का? की ना उद्धव ठाकरे कायद्यातनं वगळून आहेत, त्यांनी काही केलेलं चालतं, त्यांनी काही बोललेलं चालतं, त्यांनी कसेही वागलेलं चालतं, असं काही नाही आहे ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये त्या ठिकाणी संविधान आणि कायदे एवढ्यासाठीच आणलेत की कायद्यासमोर कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही। आणि हेच कायदा वारंवार दाखवून देतो की तुम्ही कितीही मोठे असाल तरी कायद्यासमोर तुम्ही सर्व समान आहात। हाच त्या ठिकाणचा संदेश पुन्हा एकदा कारवाईच्या निमित्तानं या ठिकाणी जातोय आणि त्याच्यामुळे फार काही वेगळं झालं नाही ना। आता अनेक लोकांना नोटीस पाठवतात, अनेक लोकांवर कारवाईचे त्या ठिकाणी सूचना जातात। आता उद्धव ठाकरेंवर कारवाई झाली म्हणजे जगावेगळं काहीतरी झालंय असं काय मानायचं कारण नाहीये। तेही कायद्याला बांधील आहेत, त्यांनाही कायदा लागू आहे, त्यांनाही निवडणूक यंत्रणेचे नियम लागू आहेत। त्याच्यामुळे फार काही वेगळं झालं नाही, आकांडतांडव करण्याची काही आवश्यकता नाही। निवडणूक आयोगाला कायद्याच्या ज्या चौकटी आहेत त्यांना सामोरं जाऊन उत्तर द्यावं, सामोरं जावं। नक्की प्रवीणजी, आभार, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। जर केंद्रीय निवडणूक आयोगाचा किंवा राज्य निवडणूक आयोगाचा अवमान झालेला असेल तर त्या प्रकरणी कारवाई व्हायला हवी, नियमानुसार योग्य प्रकारे कारवाई व्हायला हवी असं प्रवीण दरेकर म्हणतात। ॲडव्होकेट आशिष शेलार भाजपचे नेते यांनी त्या संदर्भात तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे किंबहुना राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। राज्य निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला मागितलेला होता।
उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई व्हावी या संदर्भातली मागणी होती. आता काय नेमकं घडतं, कशी तपासणी होते हे बघणं. शिवसेनेचे नेते सचिन अहिरजी आपल्या सोबत आहेत. सचिनजी, काय सांगाल? राज्य निवडणूक आयोगाने असं म्हटलंय, केंद्रीय निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद मध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले त्याची तपासणी करावी, चाचणी करावी आणि मग योग्य ती कारवाई करावी. नाही, एक तर गोष्ट आश्चर्याची आहे की एवढे दिवस का लागतायत, हा झाला एक बाब. आणि ती सो मोटिव्हली जर समजा त्यांनी ही मागणी केली असती तरी आपण समजू शकलो असतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून ही तक्रार होते. तुम्ही मूलभूत जर पत्रकार परिषद त्या दिवशी जर पाहिलं असेल तर लोकांचे जे होणारे जे गैरसोय होते आणि ज्या धीम्य गतीने मतदान होत होता ह्याची नोंद ही या पत्रकार परिषदेच्या